गुरुजी धाडकन बसल्या जागी उभे राहिले. अवनीचं काय काय म्हणायचंय तुला? कुठे आहे ती? आणि मुळात तू इथे काय करतेस? गेल्या वेळी मी तुला जिवंत सोडलं, हीच माझी मोठी चूक ठरली. बऱ्या बोलाने सांग, कुठे आहे माझी मुलगी? नाहीतर मी तुझी इथेच राख बनवून टाकेन. असं म्हणत गुरुजींनी त्यांची काठी जमिनीवर जोरात आपटली. तुझी ही शक्ती तू माझ्यासारख्या या अशा जखमी चेटकिणीवर वापरणार, जी खरं तर इथे फक्त तुझी मदत करायला आली होती. जर वापरायचीच असेल तर ही ताकद तू तुझ्या शिष्यावर वापरून दाखव. स्वतःला मांत्रिक म्हणवणाऱ्या तुझ्या शिष्यानेच तिला त्याच्या गुहेतून हाकलवून आधी जंगलात पाठवलं आणि मग त्याच जंगलाला त्याने पेटवून लावलं. तुझी मुलगी जिवंत आहे की मेली हे तर आता त्यालाच ठाऊक असेल. हे ऐकताच गुरुजींचे हातपाय सुन्नच पडले. ते गुहेच्या भिंतीचा आधार घेत खाली बसले. नाही नाही अवनी, मी हे काय केलं? तुला मी तिथे त्याच्याकडे पाठवायलाच नको होतं. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. इतक्यात ती चेटकीण गुरुजींना म्हणाली, आता रडून काय फायदा? ज्या मुलीसाठी काही दिवसांपूर्वी तू माझं सर्वस्व उद्ध्वस्त केलं होतंस, आज त्या अवनीला तू स्वतः मृत्यूच्या तोंडाशी दिलंस. आता तू काय करणार? याचा बदला घेणार? आणि कसा? तू जर तुझ्या शिष्यासमोर उभा जरी राहिलास तरी तो तुला त्या मुलीसारखाच जिवंत जाळून टाकायलाही मागे पुढे पाहणार नाही, हे विसरू नकोस. असं म्हणत जोरजोरात विक्षिप्त हसत चेटकीण तिथून धुराच्या लोटात कुठे गायब झाली. गुरुजी मात्र तिथे एकटेच शून्यात पाहत उभे होते. बराच वेळ तिथे एकच स्मशान शांतता पसरली होती. चेटकिणीचे ते शब्द गुरुजींच्या कानांवर सारखे वाजत होते. चेटकिणीने तिचा असा डाव टाकला होता की तिच्या या खेळात कोणीही हरलं तरी शेवटी जिंकणार मात्र ती चेटकिणच होती. गुरुजी त्यांच्या गुहेतून रागारागात बाहेर निघाले. इतकी वर्ष ज्या लढाईपासून त्यांनी स्वतःला लांब ठेवले होते, आता ते त्याच मार्गावर चालले होते. हे जग पहिल्यांदाच मांत्रिक आणि गुरुजी, गुरु आणि शिष्य यांच्या लढाईची साक्ष देणार होतं. तिथे दूर डोंगरावर मांत्रिकाच्या गुहेबाहेर दूर दूरवर अर्धवट जळालेल्या काही झाडांचे अवशेष दिसत होते. तिथली जमीन राखेने काळी पडली होती. वणव्याने तिथलं संपूर्ण जंगलच उद्ध्वस्त केलं होतं. वणव्याची ती आग एव्हाना शांत झाली होती, पण त्या गुहेत बसलेल्या मांत्रिकाच्या मनातील आग मात्र तशीच धगधगत होती. गुरुजींनी त्याला मारायला एका मुलीला तिथे पाठवले या त्या चेटकिणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मांत्रिक आधीच संतापला होता. त्यात त्याला त्या दैवी शक्तीची जाणीव झाली. कोणीतरी त्याच्या गुहेच्या दिशेने येत होतं, त्याच्या इतकंच शक्तिशाली. चुंबकाची दोन समान टोके जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा त्यांना ज्या प्रकारे न सांगताही एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव होते, तशी जाणीव मांत्रिक आणि गुरुजी दोघांनाही झाली होती. मांत्रिक जागीच उभा राहिला. तिथे गुरुजी चालता चालता अचानकच थांबले. त्यांनी त्यांच्या हातातील काठी घट्ट पकडली. रात्रीची वेळ, डोंगराळ भाग, पण वणव्याने संपूर्ण बेचिराग करून टाकलेला तो डोंगर रात्रीच्या त्या वेळी अधिकच भकास दिसत होता. आसपास झाडे नाहीत ना गवत, त्यामुळे तिथे रातकिड्यांचा आवाजही नव्हता. तिथे होती ती सर्वत्र पसरलेली केवळ राख आणि स्मशान शांतता. मोठमोठ्या झाडांचे अर्धवट जळालेले अवशेष त्या परिसराला अजूनच भयावह बनवत होते. गुरुजींच्या हातातील काठीवर चमकणारा खडा त्यांना अंधारात मार्ग दाखवत होता. त्या डोंगरावर अशा प्रसंगी एकट्याने चालत जाणे कोणा सामान्य माणसाला कधीच शक्य झाले नसते. अंधारात एकटं चालणं हा विचार जितका भयानक वाटतो, त्याहीपेक्षा आपण तिथे एकटे येऊनही एकटे नाहीत ही जाणीव अंगात कापरं भरवून जाते. गुरुजींनाही याच गोष्टीची जाणीव होऊ लागली. त्यांची नजर तिथल्याच एका अर्धवट जळालेल्या झाडावर गेली. त्या झाडाच्या एका जाडजूड फांदीवर एक प्रेत त्याच्या छातीपोटावर आडवं पडलेलं होतं. त्याचे दोन्ही हातपाय खाली हवेत लोंबकळत होते. हे प्रेत त्या मांत्रिकाच्या हातून झालेलं शिकार तर नव्हतं. गुरुजी काही काळ एकटक त्या प्रेताकडे पाहत राहिले, पण त्याच्या शरीरात काहीच हालचाल होत नाही हे पाहून ते पुढे निघाले. ते 15-20 पावलं चालले असतील
त्यांना तिथे काहीसं तसंच एक झाड दिसलं. भयानक बाब म्हणजे त्या झाडाच्याही एका जाडजूड फांदीवर एक प्रेत लटकलं होतं. हे सगळंच फार भयंकर होतं. पण गुरुजी तसेच पुढे चालत राहिले. पुढे काही पावलांवर त्यांना अजून एक झाड दिसलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या झाडावरही तसंच एक प्रेत लटकलेलं होतं. ते पाहून गुरुजींना याचं आश्चर्य वाटलं. ते मागे फिरले. त्यांनी तिथूनच त्यांची काठी वर उचलली आणि काठीच्या खड्याचा उजेड त्यांनी मागच्या झाडावर मारला. पाहतात तर त्या झाडावरचं प्रेत तर कुठे गायब झालं होतं. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा समोर पाहिलं तर समोरच्या झाडावर असलेलं प्रेत झाडाच्या फांदीवरच उठून बसलं होतं. हे तेच प्रेत होतं जे मगाचपासून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत गुरुजींचा पाठलाग करत होतं. गुरुजींच्या मनात भीती आणि राग दोन्हीही एकाच वेळी उफाळून आले. त्यांनी त्यांची काठी जमिनीवर एकदा जोरात आपटली. तसं ते झाडावरचं प्रेत भयानक आवाज करत तिथून उडून अंधारात कुठे गायब झालं. चारही बाजूंनी अंधारातून भयानक हसण्याचा आवाज येऊ लागला. गुरुजींनी घाबरून इथे तिथे चारही दिशांना पाहिलं, पण त्यांना तो आवाज नेमका कुठून येत होता याचीच जाणीव होत नव्हती. कधी तो आवाज त्यांच्या पाठून येत होता, कधी उजवीकडून, कधी डावीकडून, तर कधी समोरून. पण अंधारात दिसत मात्र कोणीच नव्हतं. तोच त्यांच्या पायाखालच्या जमिनीतून गुरुजींना काहीशी हालचाल जाणवली. गुरुजींनी त्यांचं पाऊल वर उचललं आणि ते 2-4 पावलं मागे झाले. ते त्या राख मिश्रित मातीकडे पाहतच राहिले. तिथून अचानकच एक हात बाहेर आला. तसे गुरुजी अजून 2 पावलं मागे झाले. बघता बघता त्या मातीतून अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील एक जिवंत प्रेत बाहेर पडू लागलं. त्याने त्याचा कमरेवरचा सर्व भाग जमिनीतून बाहेर काढला होता आणि तो जमिनीतून संपूर्ण बाहेर पडणार तोच गुरुजींनी त्यावर त्यांच्या हातातील काठीचा एक जोरदार वार केला. तो वार इतका शक्तिशाली होता की त्या प्रेताच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या. पण हे इथवरच थांबलं नाही. आसपासच्या मातीतूनही तशीच अर्धवट कुजलेली प्रेत हळूहळू बाहेर पडू लागली. गुरुजी ती प्रेत जमिनीतून बाहेर पडायच्या आधीच त्यांवर त्यांच्या हातातील काठीचा जोरदार तडाखा देत होते. पण ती प्रेत जमिनीतून बाहेर येतच राहिली. गुरुजींना त्या सर्वांनाच जमिनीतून बाहेर येण्यापासून रोखता येत नव्हतं. जमिनीतून बाहेर निघालेली प्रेत चालत गुरुजींच्या दिशेने येऊ लागली. गुरुजी एक एक करून त्यांवर त्यांच्या काठीचा वार करू लागले. पण त्यांची संख्या शेकडोने होती. त्यांना थांबवणं दैवी शक्ती प्राप्त त्या पुरुषालाही शक्य वाटत नव्हतं. तोच गुरुजी जोरात ओरडले. त्यांनी त्यांची काठी जमिनीवर एकदा सर्व ताकदीनिशी प्रचंड जोरात आपटली. भयंकर विस्फोट झाला. विस्फोटाच्या वलयांनी आसपासच्या प्रेतांच्या अक्षरशः चिंधड्याच केल्या. आसपासच्या अर्धवट जळालेल्या झाडांनी पुन्हा एकदा आग पकडली. गुरुजी मांत्रिकाला उद्देशून ओरडले. स्वतःला मांत्रिक म्हणून घेतोस ना, मग असा भेकडासारखा लपून का बसलास? असेल हिम्मत तर ये बाहेर. गुरुजींचे हे कठोर शब्द मांत्रिकाच्या मनावर झालेल्या खोल जखमेवरची खपली काढून गेले. एका जळत्या झाडाच्या पाठून मांत्रिक बाहेर आला. गुरुजी पाठमोरे उभे होते, पण त्यांना झालेल्या कसल्याशा चाहुलीमुळे त्यांनी हळूवार मागे पाहिले. त्यांच्या समोर त्यांचा शिष्य उभा होता. त्यांनी त्यांच्या शिष्याला शेवटचं त्या गावात पाहिलं होतं, पण त्यावेळी तो लहान आणि अज्ञानी होता. तरीही त्याने त्याच्या शक्तीने अख्खं गाव पेटवून लावलं होतं. आता त्याच्यात बराच बदल दिसत होता. तसं असलं तरी त्याच्यातील एक गोष्ट मात्र अजूनही तशीच होती. त्याच्या डोळ्यातील प्रतिशोधाची अग्नी. भेकड कोण आहे, मी की तू? तसं नसतं
तर तू तुझ्या एका शिष्येला इथे पाठवलं नसतंस. त्याऐवजी आधीच तू स्वतः इथे माझ्याशी लढायला आला असतास. मांत्रिकाने त्याच्या शब्दाने गुरुजींना चोख उत्तर दिलं. तिथे गुरुजींनी काही काळासाठी सामंजस्यपणा दाखवून स्वतःला शांत करायचा प्रयत्न केला. ते त्यात शांत स्वरात मांत्रिकाला म्हणाले, कुठे आहे ती? बागुल बुवा. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.